नमस्कार, मी नम्रता वागळे. पैसा झाला मोठाच्या अर्थसंकल्प आधीच्या या विशेष भागामध्ये मी आपलं सर्वांचं स्वागत करते. मोदी सरकारला सत्तेत येऊन आता 9 महिने होत आहेत आणि सरकारचा पहिला पूर्ण अर्थसंकल्प अर्थमंत्री अरुण जेटली येत्या 28 तारखेला सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पातून सामान्य माणसांपासून ते उद्योजकांपर्यंत सर्वांनाच भरपूर अपेक्षा आहेत. अच्छे दिन येतील या आशेनं बाजार याआधीच वर गेलेला आहे. त्यामुळे अर्थसंकल्पाचा सामान्य गुंतवणूकदारांच्या पुंजीवर मोठ्या प्रमाणात परिणाम होणार आहे आणि म्हणूनच अर्थसंकल्प आणि त्याचे गुंतवणुकीवर होणारे परिणाम याविषयी चर्चा करण्यासाठी आज आता आपल्यासोबत आहेत LIC नमुरा म्युच्युअल फंडाचे CEO निलेश साठे आणि त्याचबरोबर आपले गुंतवणूक सल्लागार निखिल नाईक. पहिला प्रश्न विचारणार आहे मी साठे सरांना. साठे सर, गेला अर्थसंकल्प आणि आता सादर होणारा अर्थसंकल्प यात नेमका फरक काय आहे? म्हणजे अर्थव्यवस्थेकडे बदलण्याचा दृष्टिकोन बदलण्याची इतपत बदल झालेला आहे का? गेल्या वर्षी जेव्हा अंतरिम अर्थसंकल्प सादर करण्यात आला त्यावेळेला हे सगळ्यांना माहितीच होतं की हा अंतरिम अर्थसंकल्प आहे, त्यामुळे त्या अर्थसंकल्पाकडनं खूपशा अपेक्षा नव्हत्या. पण गेल्या 9 महिन्यामध्ये सरकारने जी काही विकासाच्या दृष्टीने पावलं उचलली आहेत, ज्या काही आपल्या योजना लोकांसमोर मांडल्या आहेत, एक गुंतवणुकीसाठी भारत हे सगळ्यात उत्तम डेस्टिनेशन असेल अशी जी एक हवा निर्माण झाली आहे किंवा मॅन्युफॅक्चरिंग हब भारताला करायचं, म्हणजे भारतामध्ये मॅन्युफॅक्चरिंग मोठ्या प्रमाणावर सुरू व्हावं यासाठी ज्या काही अनाऊन्समेंट सरकार करत आहे वारंवार, त्या दृष्टीने या अर्थसंकल्पामध्ये अर्थमंत्री काय अनाऊन्समेंट्स करतात इकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे. मी म्हटलं त्याप्रमाणे की मागच्या अर्थसंकल्पाकडनं खूपशा अपेक्षा नव्हत्या, पण हा पहिला अर्थसंकल्प नवीन सरकारचा, मोदी सरकारचा असणार आहे. त्यामुळे या अर्थसंकल्पाकडनं नक्कीच लोकांना खूप अपेक्षा आहेत. नाईक सर, तुम्हाला काय वाटतं? नक्कीच अपेक्षा भरपूर आहेत ह्या अर्थसंकल्पाकडनं आणि मला वाटतं थोड्याफार प्रमाणात बाजाराने त्या फॅक्टर देखील केलेल्या आहेत. पण मला वाटतं की ज्या अर्थसंकल्पामधलं जे बिग बँग एक्सपर्ट रिफॉर्म्स जे एक्सपेक्ट करत आहेत ते येतीलच असं नाही आणि मग त्यामधनं जी येणारी मार्केटची रिॲक्शन असेल ती आपल्याला नक्कीच बघावी लागेल. नाईक सर, बाजार आधीच वर गेलेला आहे आणि त्यामुळे बऱ्याच गुंतवणुकीच्या संधी या दिवसेंदिवस कमी होताना दिसत आहेत. मग अर्थसंकल्प आधी किंवा नंतर काही काळ बाजारापासून दूर राहायचं का? नम्रता, तुझ्या प्रश्नांमध्येच उत्तर आहेत. जर पहिला भाग आहे की बाजार आधीच वर गेलाय, पण दुसऱ्या त्याबरोबर जोडून तू म्हटलं की गुंतवणुकीच्या संधी कमी झाल्या आहेत. आपण जर गेल्या काही महिन्यातला बाजाराकडे बघितलं तर एक आपण दिल्लीचा किस्सा घेऊया की दिल्लीमध्ये जेव्हा केजरीवाल यांचं सरकार आलं तर त्याआधी असं होतं की जर भाजपला पूर्ण मॅन्डेट नाही मिळालं तर बाजार खालती जाऊ शकतो, पण इनफॅक्ट बाजार त्यानंतर वरती जाताना आपल्याला बघितलंय. सो सध्या गुंतवणुकीच्या संधी कमी असल्यामुळे, म्हणजे देर इज सप्लाय मार्केटमध्ये खूप कमी, IPOs नाही आहेत किंवा इक्विटीसाठी नवीन संधी उपलब्ध नसल्यामुळे पैसे सारखे त्याच ह्यामध्ये, म्हणजे पैसे सगळे डायरेक्ट होत आहेत आज बाजाराकडे. रिअल इस्टेट तुमचं थोडंसं त्याची दमछाक होताना आपल्याला दिसते. मग गोल्ड हा ऑप्शन राहिला नाही, त्यामुळे सगळ्या ओघ पैशाचा इक्विटीकडे येताना दिसतोय. त्यामुळे माझं असं मत आहे किंवा माझं असं मानणं आहे की जरी अर्थसंकल्प बाजाराच्या एक्सपेक्टेशन प्रमाणे नसला तरी देखील बाजार त्यानंतर परत वरती जाऊ शकतो, कारण सध्याचा जो बाजार आहे हा तेजीमधला बाजार आहे आणि ह्याला वरती जाण्यासाठी केवळ एक कारण लागते. मग ते योग्य किंवा अयोग्य कारण काही असू शकतं, कारण मुळातच सप्लाय कमी आहेत, संधी बाकीच्या संधी कमी असल्यामुळे पैसेकडे डायव्हर्ट होताना आपल्याला दिसत आहे. साठे सर, जसं नाईक सरांनी आता सांगितलं की रिअल इस्टेट सारख्या ठिकाणी बाजाराची दमछाक होताना दिसते, तुम्हालाही असंच वाटतं की बाजाराची दमछाक होतीये? नाही, काय झालं की शेअर बाजार जो असतो हा भविष्यात होणाऱ्या घटनांची नांदी शेअर बाजारामध्ये आधीच मिळते. त्या दृष्टीने अर्थसंकल्प हा विकासाभिमुख राहील असं शेअर मार्केटनी ऑलरेडी त्यांनी गृहीत धरलं आहे आणि म्हणून हा सेन्सेक्स जो आहे हा थोड्याफार प्रमाणामध्ये तो वाढलेला दिसतोय. कदाचित अर्थसंकल्प जेव्हा खरोखरी सादर होईल त्यावेळेला जरी लोकांच्या अपेक्षेनुरूप त्या अर्थसंकल्पामध्ये
विकासाच्या दृष्टीने काही स्टेप्स घेतलेल्या दिसल्या तरीसुद्धा अशी शक्यता आहे की सेन्सेक्स जो आहे तो एकदम उसळी मारणार नाही. त्याचं कारण असं आहे की काय होणार हे लोक किंबहुना मार्केट जे आहे ते आधीच त्याच्यामध्ये अपेक्षा धरून असतं. आणि तुम्ही म्हणालात ते बरोबर आहे की मोदी सरकार आल्यानंतर फार मोठ्या प्रमाणावर सेन्सेक्समध्ये वाढ आपल्याला दिसून आली. मेमध्ये साधारण मोदी सरकार आलं त्यापूर्वी जो निफ्टी हा 7,000च्या खाली होता तो आज 8,800च्या वर आहे. आणि त्याचा विचार केला तर एवढी मोठी झेप ही कुठल्याच 9 महिन्याच्या कालावधीमध्ये सेन्सेक्सनी दाखवली नव्हती. त्यामुळे ही जी वाढ आहे ही याच प्रमाणात पुढे राहील का, तर उत्तर आहे नाही. कारण ज्या प्रमाणामध्ये पहिल्या 9 महिन्यामध्ये सेन्सेक्स वाढला त्या प्रमाणात पुढच्या 9 महिन्यात वाढेल अशी शक्यता दिसत नाही. कारण सेन्सेक्स वाढीसाठी जे पूरक ज्या गोष्टी आवश्यक असतात त्या या अर्थसंकल्पामध्ये किती प्रमाणामध्ये ते आले आहेत त्याचा विचार करून पुढे सेन्सेक्सचं दिशानिर्देशन होईल असं मला वाटतं. नक्कीच. या ठिकाणी पैसा झाला मोठामध्ये आपण एक छोटासा ब्रेक घेणार आहोत. मात्र ब्रेक नंतर बजेटच्या काळामध्ये गुंतवणुकीचे काय फंडे असतात किंवा त्या काळामध्ये नफा मिळवण्यासाठी नेमकं काय करायला लागतं यावर आपली चर्चा होणार आहे. एक छोटासा ब्रेक बघत राहा एबीपी माझा. ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपण चर्चा करतोय बजेटच्या काळामध्ये नेमकी गुंतवणूक कशी करायची याविषयी. आपल्यासोबत LIC नुमरा म्युच्युअल फंडचे CEO निलेश साठे आहेत. साठे सर, जर एखाद्याने 3 वर्षापूर्वी बाजारामध्ये गुंतवणूक केलेली असेल तर त्याला भरपूर नफा झालेला दिसतोय, अशाने काही प्रमाणात नफा काढून घ्यायचा? गेल्या 3 वर्षामध्ये 3 वर्षापूर्वी ज्या गुंतवणूकदारांनी गुंतवणूक केली असेल चांगल्या शेअरमध्ये किंवा म्युच्युअल फंडात किंवा म्युच्युअल फंडाच्या इक्विटी स्कीम्समध्ये त्यांना साधारणतः 50%च्या वर परतावा मिळालेला आहे. आता हा परतावा एनकॅश करावा का, तर उत्तर आहे की नक्की एनकॅश करावा, पण पुन्हा रिइन्व्हेस्ट करावा. कारण सेन्सेक्स नेहमी करेक्ट करत असतो. सेन्सेक्समध्ये करेक्शन ही दर 5-6 दिवस सेन्सेक्स वाढला की नंतर कधीतरी करेक्ट होतो, मग पुन्हा 5-6 दिवस वाढतो, मग पुन्हा करेक्ट होतो. तर ही करेक्शनची जी स्टेज असते त्यावेळेला हे जे हा जो म्हणजे ही गुंतवणूक जी आहे ती आपण जेव्हा सेन्सेक्स वर गेलेला असतो त्यावेळेला काढून घ्यावी आणि नंतर ज्यावेळेला करेक्शन येईल त्यावेळेला पुन्हा ती गुंतवावी, हे सगळ्यात उत्तम धोरण असतं. पण रिटेल इन्व्हेस्टर्स जे असतात त्यांना ही वेळ साधणं फार कठीण जातं. त्यामुळे त्यांना मी हा सल्ला देईन की जर आपण मार्केटमध्ये पॉझिटिव्ह आहोत किंवा आपल्याला जर असं वाटतं की मार्केट हे अशाच पद्धतीने पुढे चालू राहील किंबहुना परतावा असाच वाढत राहील, तर दरवेळेला पैसे काढायचे आणि पुन्हा गुंतवायचे हे करणं शक्य नसेल तर ते गुंतवलेलेच ठेवलेले बरे. आणि एक 5-7 वर्षानंतर हा 50%चा परतावा जो आजच्या तारखेला दिसतोय हा नक्की 75-80% गेलेला असेल, जे सामान्य गुंतवणूकदारांच्या दृष्टीने जे खूप फायद्याचं आहे. नाईक सर, बाय ऑन रुमर्स सेल ऑन न्यूज हा जनरली बाजाराचा फंडा असतो, त्यामुळे अर्थसंकल्पाच्या आधी मिळणारा नफा काही प्रमाणात काढून घेणं शहाणपणाचं म्हणायचं का? मला जेव्हा मार्केट ह्या टाईपच्या बुलरनमध्ये असतो आणि जसं मगाशी मी म्हटलं की मार्केट रेस केवळ कारण शोधतोय की वरती जाण्यासाठी, अशा वेळेला कधी कट करणं पोझिशन कधी कधी थोडंसं लवकर होऊ शकतं. मात्र जसं मगाशी म्हटल्याप्रमाणे की जर 3-1 वर्षापासनचा तुमचा एखादा गुंतवणूकदार असेल, आणि माय गेसेस की असे फार कमी गुंतवणूकदार आहेत बाजारामध्ये की ज्यांनी 3-1 वर्षापूर्वी गुंतवणूक केली असेल, तर त्यांनी नक्कीच थोडाफार नफा टाइम टू टाइम बुक करायला हरकत नाही. मात्र जेव्हा मार्केट एका म्हणजे सध्याची जी डायरेक्शन मिळते मार्केटला त्या डायरेक्शन प्रमाणे, आणि दुसरं म्हणजे जर आपण एखाद्या रिटेल गुंतवणूकदाराकडे विचार केला तर त्यांनी म्हणजे गेल्या 3 वर्षात रिटेल गुंतवणूकदार बाजारात आलाच नाहीये, तर त्यांनी आता निदान गुंतवणूक करणं आवश्यक आहे असं मी म्हणेन. जर ओव्हरऑल ॲसेट ॲलोकेशनकडे फोकस करणं आवश्यक आहे. तुमच्या ओव्हरऑल पोर्टफोलिओपैकी जर इक्विटीचा पोर्टफोलिओ फार मोठा होत असेल तर तुम्ही थोडंफार प्रॉफिट बुकिंग करू शकता. पण मी ज्या गुंतवणूकदार ओव्हरऑल आम्ही गुंतवणूकदारांशी जेव्हा भेटतो तेव्हा आम्हाला लक्षात येतं की रिटेल गुंतवणूकदार 2 किंवा 5% देखील त्याची गुंतवणूक बाजारात नाहीये. मग अशा वेळेला त्यांनी प्रॉफिट बुक केलं नाही केलं काही फरक नाही पडणार. इनफॅक्ट त्यांनी इन्व्हेस्ट थोडेफार अजून करणं आवश्यक आहे असं मला वाटतं.
नक्कीच अत्यंत महत्त्वाचे मुद्दे नाईक सरांनी गुंतवणूकदारांसाठी सांगितलेले आहेत. साठे सर, तुमच्या दृष्टीने या अर्थसंकल्पातल्या कोणत्या 3 गोष्टी बाजाराच्या पुढच्या वाटचालीसाठी ट्रिगर ठरतील? पहिली गोष्ट म्हणजे फिस्कल डेफिसिट जे करंट अकाउंट डेफिसिट ते साधारण 3.9% कमी असावं अशी अपेक्षा आहे. कारण जेवढं डेफिसिट जास्त तेवढी महागाई वाढण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे डेफिसिट जेवढं कमीत कमी ठेवाल बजेटमध्ये ठेवलं जाईल ते सामान्य लोकांच्या दृष्टीने ती एक चांगली प्रोव्हिजन दिसते. दुसरं, बचतीला प्रोत्साहन देणारा अर्थसंकल्प असावा. कारण तुम्हाला माहिती असेल की 33% वर बचतीचं प्रमाण हे सामान्यतः भारतीयांचं असतं. ते कमी होऊन 30% आलं आहे. 30% आलं याचा अर्थ काय आहे तर क्रयशक्ती ही सामान्यतः कमी होते. तर क्रयशक्ती कमी होण्याची कारणं काय तर महागाई वाढते, टॅक्सेशन वाढतं आहे. तर हे जर किंवा गुंतवणुकीच्या संधी ज्या उपलब्ध आहेत त्या कमी होत आहेत. उदाहरणार्थ 10 वर्षापर्यंत सेक्शन 80C मर्यादा जी 1 लाखाची होती ती बदलली नाही. का वाढली नाही बरं? ती जर वाढवली असती तर लोकांनी बचत कंपल्सरीली केली असती, पण ती वाढली नाही. ती गेल्या अंतरिम अर्थसंकल्पामध्ये वित्तमंत्र्यांनी 1 लाखाची वाढवून 1.5 लाख केली, पण 1.5 लाखाची सुद्धा अपुरी आहे. ती 1.5 लाखावरनं वाढवून 2 लाखापर्यंत व्हावी अशी एक अपेक्षा आहे. जर गुंतवणुकीला चालना मिळाली तर पुढे सगळ्याच गोष्टी या योग्य ठिकाणी पोहोचतात. गुंतवणुकीला चालना देणारा जर अर्थसंकल्प असेल, गुंतवणुकीला चालना कशी मिळेल तर हे जे रेल्वेमध्ये किंवा डिफेन्समध्ये 26% आपण 49% परदेशी गुंतवणुकीची मर्यादा वाढवण्याचा आपला विचार आहे. जास्तीत जास्त इन्फ्लोज जर भारतामध्ये आले तर त्या दृष्टीने रोजगाराला सुद्धा चालना मिळते आणि एकंदरच विकासाचं चक्र जे आहे ते वेगाने फिरायला लागतं. तर अर्थसंकल्प असा असावा की जिथे रोजगाराला चालना मिळेल, जिथे जे उद्योजक आहेत त्यांना नवीन उद्योग स्थापन करण्यासाठी काही इन्सेंटिव्ह मिळेल आणि सामान्य लोक जे आहेत त्यांना बचत करण्याकडे त्यांचा कल जास्त होईल आणि त्यांचा पैसा जो आहे हा इकॉनॉमीमध्ये रूट होईल. कारण आपण बघितलं आहे की सोनं किंवा रिअल इस्टेट ह्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावर लोक गुंतवणूक एवढ्यासाठी करतात की त्यांना खात्री नसते की फायनान्शियल ॲसेटमध्ये केलेली गुंतवणूक जी आहे ती त्या प्रमाणात वाढेल की नाही. तर ही जर एकदा खात्री झाली तर सोन्यातली गुंतवणूक कमी होईल, जे आपण नॉन फायनान्शियल ॲसेट्स म्हणतो त्यातली गुंतवणूक कमी होईल आणि हा अर्थसंकल्प जो आहे हा एक विकासाभिमुख अर्थसंकल्प असा ओळखला जाईल. नक्कीच सामान्य माणसाचा पैसा इकॉनॉमीकडे रूट होईल अशा उपाययोजना करायच्या अत्यंत महत्त्वाचा मुद्दा मांडलेला आहे तुम्ही साठे सर. निखिल सर, तुमच्या काय अपेक्षा आहेत? या अर्थसंकल्पामध्ये जर आपण बघितलं तर माझ्या मते सरकारकडे खूप फ्लेक्सिबिलिटी आहे. कारण ऑइल प्राइसेस कमी झाले आहेत आणि तिकडे एक्साईज ड्युटीमधनं त्यांना रेव्हेन्यू जास्त मिळतो. त्यामुळे बऱ्याचशा फ्लेक्सिबिलिटी ह्या अर्थसंकल्पामध्ये. मला वाटतं एक म्हणजे ज्या ज्या अनाऊन्समेंट झाल्या त्याचं एक्झिक्युशन पुढे अजून लवकर होण्याची अपेक्षा असेल लोकांकडनं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझी एक सिंगल जर अपेक्षा मी म्हणायचं म्हटलं 3 अपेक्षांपेक्षा एकच जर मी अपेक्षा असं म्हटलं तर मी म्हणेन की आपण आता मेक इन इंडिया कॅम्पेन बघतो आहोत सगळीकडे की मेक इन इंडिया कॅम्पेन फार जोरात चाललं आहे. भारतामध्ये वस्तू बनवण्याचं चाललंय, पण त्याहून इम्पॉर्टंट म्हणजे ओन इंडिया. म्हणजे आपण गेल्या काही वर्षामध्ये आपण बघितलं की FIIsनी 22%हून जास्त शेअर बाजारामध्ये त्यांचं होल्डिंग आहे. पण जसं साठे सरांनी सांगितलं बचतीपेक्षा गुंतवणुकीकडे जर आपण लक्ष दिलं जास्त आणि शेअर बाजारामध्ये गुंतवणुकीला चालना देण्यासाठी एखादं नवीन सेक्शन, मग ते म्युच्युअल फंडाच्या थ्रू असो किंवा शेअर बाजारातल्या गुंतवणुकीसाठी ॲडिशनल टॅक्स बेनिफिटचं जर सेक्शन एखादं आलं तर मला वाटतं त्यांनी फार मोठ्या प्रमाणावरती गुंतवणूकदारांना ॲज वेल ॲज बाजाराला आणि इकॉनॉमीला मदत होईल असं मला वाटतं. नक्कीच अत्यंत महत्त्वाचे मुद्दे या दोनही मान्यवरांनी आजच्या या एपिसोडमध्ये मांडलेले आहेत. दोघांचे खूप खूप धन्यवाद. पैसा झाला मोठाच्या प्रेक्षकांसाठी पुढच्या रविवारी आम्ही घेऊन येणार आहोत अर्थसंकल्पाचं पूर्ण विश्लेषण. शिवाय शनिवारी दिवसभर अर्थसंकल्पाची प्रत्येक अपडेट आणि माहितीपूर्ण विश्लेषण अर्थ बजेटचा मध्ये बघायला विसरू नका. या एपिसोडमध्ये आज इथेच थांबतोय. बघत रहा ABP माझा.